हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी अर्थविश्व या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपण आज विषय एक वेगळा घेतलेला आहे. तर आपण बऱ्याच वेळा ऐकतो चर्चा बाहेर की तुमचं आधार पॅन लिंक आहे का, की तुम्ही लिंक केलंय का, किंवा तुम्ही अजून लिंक का केलं नाही, त्याला दंड आहे. तर आज आपण त्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सी ए अमित तांबोळे यांच्याकडे आपण आलेलो आहोत. तर आपण त्याच्याकडून नेमकं जाणून घेऊ की नेमकं हे काय आहे, हे का लिंक करावं वगैरे. तर मला सर सांगा तुम्ही की आता याची मुदत आहे अजून, का मुदत आता संपून गेलेली आहे? तसं पाहिलं ना जर विकास, याची मुदत आता पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करायची मुदत तशी संपलेली आहे. 31 मार्च 2023 पर्यंत ती मुदत विनाशुल्क होतं पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी. ती मुदत संपलेली आहे. त्याच्या अगोदरही गव्हर्नमेंटने बऱ्याच वेळा त्याच्यावर कॅम्पेनिंग सुद्धा केलेलं आहे. 2-3 वेळा ती तारीख वाढवण्यात आली होती. तर 31 मार्च 2023 नंतर ही मुदत वाढवून 30 जून करण्यात आली, पण त्याला 500 रुपये दंड होता त्यावेळी. आणि 30 जून नंतर 30 सप्टेंबर पर्यंत त्याला 1000 रुपये दंड होता. 30 सप्टेंबर पर्यंत डेडलाईन होती. आणि 30 सप्टेंबर पर्यंत नंतर अजूनही पॅन कार्ड आधार कार्ड लिंक होऊ शकतं, पण त्याला आता 1000 रुपये दंड भरावा लागेल. पण आता आता समजा माझं लिंक आहे का नाही, कधी काय होतं, मी माझ्या एक सीए दिले तो लिंक करतो, कधी नाही करत, सायबर कॅफेवाले कधी सिस्टीम डाऊन असते, ते लिंक होतात नाही होतात. पण आता मी कुठे चेक करणार की माझं लिंक आहे का नाही, त्याची काय प्रोसेस असते? हा, हे तुझ्या चॅनलच्या मार्फत पहिल्यांदा तर मी हे सांगू इच्छितो की लिंक झालंय की नाही हे तुम्ही आधी स्वतः चेक करा. कुणाचा तुम्हाला जर फोन आला बँकेतून, क्रेडिट कार्डच्या डिपार्टमेंटमधून किंवा इतर कुठल्याही ठिकाणी, तिथं फोन जर आला तर तिथं विश्वास ठेवू नका. हे पहिल्यांदा मी तुझ्या मार्फत सर्वांना सांगेल. आणि स्वतः लिंक झालेले की नाही चेक करायचं असेल तर त्याला incometaxindia.gov.in ही इन्कम टॅक्सची रितसर वेबसाईट आहे. त्याच्यावर जायचं, तिथे एक लिंक आहे, लिंक आधार स्टेटस. ओके, लिंक आधार स्टेटस एवढंच आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पॅन नंबर टाकायला येतो, आधार नंबर टाकायला येतो आणि मोबाईल नंबर टाकायला येतो. बरोबर. ते टाकून सबमिट म्हणायचं. ओटीपी येतो त्या मोबाईल नंबरवर. ओटीपी टाकून तुम्हाला स्टेटस कळतं ओके की लिंक आहे की नाहीये. असेल तर ऑलरेडी लिंक म्हणून येणार, नसेल तर नॉट लिंक म्हणून येणार. बरोबर. एवढी सोपी पद्धत आहे. बरोबर. आता आपण पाहतो की ठीक आहे, आता लिंक करायचं होतं, माझं लिंक आहे समजा, पण आता असे बरेच जण आहे की ज्यांचं लिंक नाहीये. मी सामान्य असं माणूस आला, त्यानंतर सॅलरी पर्सन आला, व्यावसायिक आला, पण मग लिंक नाहीये, तर त्याचे तोटे काय? की काही वेळेस होतं आपण की चल नाही लिंक तर नाही लिंक, काय एवढं होतंय त्यांनी, तर याचे तोटे काय आहे? प्रत्येक गोष्टी म्हणजे सामान्य दृष्टीने काय तोटे आहेत याचे, किंवा जे आपले सॅलरी पर्सन आहे किंवा बिझनेसमॅन त्याचे तोटे काय? मग नंतर आपण त्याचे फायदे पाहू. पण तोटे मुळात काय आहे पहिले ते आपण सांगा तुम्ही. तोटे म्हणजे सर्वात महत्वाचं हे पहिली गोष्ट की शासनाने आपल्याला कंपल्सरी केलेले कायदा आहे, कायद्याने कंपल्सरी केलेला आहे आर्थिक व्यवहारांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि एक डाटाबेस तयार करण्यासाठी गव्हर्नमेंटने हे सुरू केले, पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करणे. तर आधी त्यामुळे आपल्याला करायचंय पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करा. ओके. जर समजा नाही झालं, तुम्ही दिरंगाई केली, नाही लिंक केलं, तर पहिली गोष्ट अशी, सर्वात बेसिक गोष्ट मी तुला सांगतो की 1000 रुपये फाईन तर मी सांगितलंच की चालू झालेलं आहे आता जर लिंक करायचं असेल तर. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तुला नवीन खातं ओपन करायचे. ओके. बँक अकाउंट. हा, तर बँकिंगला पण बँकेत सर्व बँकांना आता इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. ओके. किंवा त्यांच्या सिस्टीम मध्ये बाय डिफॉल्ट इन्स्टॉल केलेलं आहे. ओके. त्यांनी नवीन केवायसी अपडेट करताना किंवा अकाउंट ओपन करताना कस्टमरचं पॅन कार्ड आधार कार्ड टाकलं का ते त्यांना विंडोज देणार, पॉपअप देणार की तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नाही आहे सदर कस्टमरचं, तुम्ही त्यांना सांगा. तर तुमचं नवीन अकाउंट पहिली गोष्ट ओपन होणार नाही. ओके. किंवा तुमचे एक्झिस्टिंग अकाउंट असतील तर त्याच्यात तुम्हाला 50,000च्या वरच्या रक्कम काढता येत नाही. ओके. 50,000च्या वरची रक्कम भरता येत नाही. ओके. 50,000पेक्षा जास्त कुठे बँक ट्रान्सफर करायचंय, एनईएफटी, आरटीजीएस करायचंय, ड्राफ्ट करायचंय, तर ते ड्राफ्ट काढता येत नाही. तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करता येत नाही. तर हे असे सर्वसाधारण पॅन कार्ड आधार कार्ड लिंक न करण्याचे तोटे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न. ओके. इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरीफाय करण्यासाठी पॅन कार्ड आधार कार्ड लिंक असणे खूप महत्वाचं आहे. पॅन कार्ड आधार कार्ड केलं तर तुमचं पोर्टलवर अपलोड होतो इन्कम टॅक्स रिटर्न, पण व्हेरीफाय होत नाही. बरोबर. आणि जोपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत ते प्रोसेस होत नाही. ओके. आणि जर प्रोसेस झालंच नाही तर असं समजण्यात येतं की तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलेलं नाही. ओके. म्हणून लिंक करणं महत्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात जर तुमचा रिफंड असेल इन्कम टॅक्सचा, तुमचा टॅक्स जास्त भरला गेला असेल, कुणी कट केला असेल टीडीएसच्या मार्फत, तर तो रिफंडही येणार नाही पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नसल्यामुळे. तर ह्या त्रुटी त्याच्यामध्ये
आहेत. हे सर्वसाधारण ह्याच्यातले तोटे आहेत की पॅन कार्ड आधार कार्ड लिंक न केल्यामुळे उद्भवू शकतात. ओके, पण आता नेमक्या मला बेनिफिट काय काय मिळू शकतो? समजा मी माझं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक केलं, एक सामान्याला तर जास्त एवढं काही फायदा समजू नाही शकत आपण, पण बिझनेसमॅनच्या दृष्टीने TDS असेल, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या टॅक्स संदर्भातल्या, तर त्याला ह्या लिंक असल्याचा किती बेनिफिट होऊ शकतो? हा, आता बिझनेसमॅनच्या दृष्टीने जर विचार केला याचे फायदे, तर पहिल्यांदा मी जे तोटे सांगितले ह्या तोट्यांपासून बचाव म्हणजेच फायदे. ओके, असं आपण ह्याला म्हणू शकतो. ओके. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाजू, हे एक पार्ट झाला. दुसरा पार्ट म्हणजे बिझनेसमॅनच्या दृष्टीने जर विचार केला तर GST पोर्टल आहे. ओके, अजून तरी ते सुरू केलेलं नाही, पण ते त्याच्यामध्ये आहे. जर पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नसेल ओके, तर तुमचा GST नंबर ब्लॉक करणे, ओके, ई-वे बिल ब्लॉक करणं, तुम्हाला GST रिटर्न फाईल न करता येणं, ओके, हे एक तोटे उद्भवू शकतात. तिसरी गोष्ट असते, तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टर असाल किंवा कुठल्याही गोष्टीत तुमचा TDS कोण कट करत असेल, ओके, समोरची व्यक्ती, तुम्हाला एन नंबर ऑफ थिंग्सचं तुम्हाला पेमेंट येत असते समोरच्या व्यक्ती, तुम्ही बिझनेसमध्ये, तर काही पेमेंट्स मध्ये तुमची समोरची व्यक्ती जी तुम्हाला पेमेंट देणार आहे ती टॅक्स कट करते, त्याला TDS म्हणतो आपण. ओके, तर तो TDS जर कट केला तर तो नेचर ऑफ पेमेंट्सवर डिपेंड आहे. कधी कुठे 1% आहे, कुठे 5%, कुठे 10%. पण ही त्याच्यावर जबाबदारी टाकली जो तुमचा TDS कट करणार आहे, की माझं जर पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नसेल तर 20% TDS कट करायचं. म्हणजे हे बिझनेस हाऊसेसने हे सुरू केलेले आहे की ज्यांचं ते TDS कट करतायत त्यांच्याकडून एक डिक्लेरेशन घेतात की आमचं पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे आणि पोर्टलचा स्क्रीनशॉट पण घेत आहे, तुमचे लिंक असल्याचं आम्हाला प्रूफ. बरोबर. मग लिंक असेल तर ठीक आहे, नसेल तर त्यांची जबाबदारी 20% टॅक्स कट. ओके, म्हणजे तुमचा जिथं 1%, 2% किंवा 10% टॅक्स कट होणार आहे TDS, तो 20% कट होणार. ओके, एक गोष्ट. बरं, उदाहरणार्थ 5% कट होणार आहे, 5च्या जागी 20% कट करणार, म्हणजे 15%चा हा भुर्दंड झाला. त्याच्यावरून आणखी दुष्काळात 13वा महिना म्हणून पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नसल्यामुळे ते तुला रिफंडही घेता येणार नाही. ओके, म्हणजे जिथं तू पॅन कार्ड आधार कार्ड लिंक जर असला असतं तुझा आणि तुझा 2% TDS कट झालाय तर तो रिफंड घेऊ शकतो लिंक असेल तर. पण जर लिंक नसेल तर 2%च्या ऐवजी 20% कट होणार. ओके, प्लस तो 20% रिफंड घेता येणार नाही. ओके, म्हणजे हे डबल नुकसान झालं बिझनेसच्या दृष्टीने. तर हे फार मोठे नुकसान आहेत याचे. पुढे चालून त्याला बँक अकाउंट ओपन करता येणार नाही, डीमॅट अकाउंट ओपन करता येणार नाही. डीमॅट अकाउंटमध्ये जर त्याचे पैसे असतील शेअर मार्केटमध्ये तर ते विड्रॉ करता येणार नाही. आर्थिक व्यवहार करता येणार नाही. जमिनीचे आपण प्रॉपर्टीचे व्यवहार करतो, खरेदी विक्री. रजिस्टर ऑफिसला ते साहेब सांगणार की पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नाही, तुमचं होऊ शकत नाही. तर ह्या त्रुटी उद्भवणार आहेत पुढे. ओके, आणि आपण पाहतोय की बरेचसे सिनियर सिटीजन लोक आहेत किंवा शेतकरी वर्ग आहे की ज्याचा थोडासा आर्थिक गोष्टींकडे जाण्याचा थोडा वेळ कमी असतो त्याला, किंवा तो त्याकडे बघत नाही शकत, जास्त गरज पडत नाही बँकेची वगैरे. पण जेव्हा अशा लिंक केलं तेव्हा तो जातो काही गोष्टी करायला, तेव्हा कळतं हे लिंक नाही आमचं. पण याच्यावरती फ्रॉड होऊ शकतो, कारण आता काही दिवसांनी आता पॅन कार्ड बंद पण होणार आहेत, असं कळलं की डिएक्टिव्ह होणार आहे पॅन कार्ड, जे समजा लिंक नाही झाले ते. बरोबर. तर याच्यामध्ये काही फ्रॉड होण्याचे चान्सेस आहेत की फोन येऊ शकतात, कॉल तुम्हाला, तिथं लिंक नाहीये. तर असं फ्रॉड पासून कसं वाचलं पाहिजे? आता फ्रॉडचा जर विषय घेतला ना तर फ्रॉड करण्यासाठी खूप मार्ग आहेत. म्हणजे डीमॅट अकाउंट, इव्हन कोण बनेगा करोडपती सारख्या शोचा वापर करून पण फ्रॉड करण्यात आला. त्यात हा एक ऑप्शन जास्त मिळेल. ओके, जे फ्रॉडर्स आहेत, फ्रॉडलंट पीपल्स म्हणू आपण त्यांना, ते आहेत, त्यांना हे एक ऑप्शन जास्त मिळेल. ते तुम्हाला फोन करणार, कॉल करणार, आमच्याकडे या, बँकेत या, ह्या नंबरवर पॅन कार्ड आधार कार्ड पाठवा, आम्ही लिंक करून देतो, एवढे पैसे ट्रान्सफर करा. हे याच्यापासून फ्रॉड वाढणार. सर्वात सोपं म्हणजे फ्रॉडला बळी पडू नये याच्यासाठी काय आपण स्वतः चेक करायचं, जसं मी मगाशी सांगितलं. किंवा सिनियर सिटीजन, आता तू म्हटला शेतकरी असतील किंवा अशिक्षित असतील, तर आपल्या जवळचं कोणी ना कोणी शिक्षित किंवा ज्याला कम्प्युटरचं नॉलेज, आज सोशल मीडियाचं एवढं मोठं हे आहे, नॉलेज बेस आहे, कोणी ना कोणी जवळचं मिळेल, काका, मामा, भाऊ, पुतण्या, त्याला सांगायचं भाऊ इन्कम टॅक्स इंडिया साईडवर, किंवा सोपं म्हणजे आपलं CA टॅक्स कन्सल्टंट जो कोणी असेल त्याच्याकडे स्वतः जाऊन समोर त्याला म्हणायचं चेक करा, नसेल तर लिंक करा. ओके, ते लिंक करून घेतील, 1000 रुपये वगैरे दंड, तो भरून लिंक करून घ्यायचं. ओके, आता आपण सगळं जर कन्क्लूड केलं पूर्ण व्हिडिओचं, तर आता आपण पाहिलं की कशा पद्धतीने याचे फायदे आहेत, याचे तोटे किती, याचे महत्व काय, याची मुदत आता अजून कितपर्यंत आहे. आता आपण सांगा की नेमकं आता कशा पद्धतीने हे तुम्ही लिंक करू शकता. हे साधे सोपे बाबा शेवट आपण त्याचा करू की बाबा लिंक कसं आपण करू शकतो. हे आता जसं मी मगाशी सांगितलं की ह्याची मुदत 30 सप्टेंबर रोजी संपलेली आहे.
30 सप्टेंबरपर्यंत जरी तुमचं लिंक नव्हतं, 1000 रुपये भरून तुम्हाला लिंक होत होतं, पण तुमचं पॅन ॲक्टिव्ह होतं. आता 30 सप्टेंबर नंतर 1 ऑक्टोबरपासून त्यांनी काय केलं, तुमचं पॅन इनऑपरेटिव्ह होतं. ओके. म्हणजे इन्कम टॅक्सची साईडमध्ये तुम्ही जर तुमचं पॅन कार्ड टाकून लॉग इन करायचा प्रयत्न केला तर लॉग इन होतं, पण तिथं युअर पॅन इज इनऑपरेटिव्ह म्हणून होतं. ओके. तर तुमचं पॅन इनऑपरेटिव्ह ओके. म्हणजे तुमच्याकडे दिसतंय पॅन कार्ड, ओके. पण तुमच्याकडे पॅन नाही असंच गृहीत धरलं जाणार आहे. आणि त्याचे जे तोटे मी सांगितले ते त्याचे तोटे उद्भवणार आहेत. आता ह्याची हे सगळ्यापासून वाचण्यासाठी, लिंक करण्यासाठी इन्कम टॅक्सची साईट आहे, www.incometax.gov.in. ओके. या साईट ओपन करायची. ओपन केल्यानंतर लिंक आधार, ओके. तिथे कॉलम आहे, तिथे त्याच्यावर क्लिक करायचं. ओके. पॅन नंबर टाकायचा, आधार नंबर टाकायचा. ओके. आधार नेम ॲज पर आधार विचारतं ओके. तिथे तुम्हाला, जसं स्पेलिंग आधार कार्डवर ओके. तसं स्पेलिंग टाकायचं, मोबाईल नंबर टाकायचा, OTP सबमिट करायचं. त्याच्या पुढे ते चलनला तुम्हाला घेऊन जाईल आणि तिथून पुढे चलन भरून लिंक करायचं, पॅन कार्ड आधार कार्ड लिंक होऊन जाईल. ओके. तर आज आपण पाहिलं अशा पद्धतीने की आधार आणि पॅन हे लिंक करण्याचे फायदे काय आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगू शकता. आणि अजून पुढच्या कोणत्या टॉपिक आपण CA अमित तांबळे यांच्याकडून घेणार आहोत जाणून, हे तुम्ही आम्हाला एक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.